नमस्कार मित्रांनो, आपल्या नवराज्य ज्ञान मार्गदर्शन या YouTube चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपण ग्राम प्रशासन, ग्रामसभा, ग्रामपंचायत आणि पंचायत राज व्यवस्था या विषयांचा अभ्यास केलेला आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण भारतातील त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था म्हणजेच ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांची ओळख करून घेतली. तरी आज आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन येत आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 3 स्तरांपैकी पंचायत समिती या महत्त्वाच्या संस्थेचा सविस्तर अभ्यास करणार आहोत. तर आज आपण पंचायत समिती म्हणजे काय, तिची स्थापना कशी झाली, उद्दिष्ट कोणती आहेत, रचना कशी असते, सदस्य कोण असतात, सभापती, उपसभापती आणि गटविकास अधिकाऱ्यांची भूमिका काय असते, पंचायत समितीचे कार्य, अधिकार, उत्पन्नाचे स्रोत, बैठका आणि परीक्षेसाठी महत्त्वाचे मुद्दे या सर्वांची माहिती अतिशय सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. तर बघूया हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग आजच्या या पंचायत समिती या विषयाकडे वळूया आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा मित्रांनो, पंचायत समिती म्हणजे काय, स्क्रीनवर आपल्याला दिसत असेल. तर पंचायत समिती तालुका स्तरावर कार्य करणारी स्थानिक स्वराज्य संस्था आहे. आपल्याला माहित आहे की पंचायत राज व्यवस्थेमध्ये 3 स्तर असतात. सर्वात खालच्या स्तरावर ग्रामपंचायत, त्यानंतर पंचायत समिती आणि सर्वात वर जिल्हा परिषद असते. म्हणजेच पंचायत समिती हा या व्यवस्थेचा मधला स्तर आहे. एका तालुक्यात अनेक ग्रामपंचायती असतात. प्रत्येक ग्रामपंचायत आपापल्या गावाचा विकास करते, परंतु संपूर्ण तालुक्याच्या विकासाचे नियोजन, विविध ग्रामपंचायतींमध्ये समन्वय राखणे आणि शासनाच्या योजना प्रभावीपणे राबवणे हे काम पंचायत समिती करते. जर एखाद्या गावाला नवीन रस्ता, पाणी पुरवठा योजना, शाळेची इमारत किंवा आरोग्य केंद्रासाठी मदत हवी असेल तर पंचायत समिती त्या कामांचे नियोजन करून संबंधित विभागाशी समन्वय साधते. म्हणूनच पंचायत समितीला ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद यामधील महत्त्वाचा दुवा असे म्हणतात. थोडक्यात सांगायचे झाले तर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणारी स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच पंचायत समिती होय. आता पुढची स्लाइड जाऊया की स्थापना. तर भारतामध्ये ग्रामीण विकास अधिक प्रभावीपणे व्हावा म्हणून 1957 मध्ये बळवंतराय मेहता समितीने त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेची शिफारस केली. हे आपण कालच्या व्हिडिओमध्ये पंचायत राज व्यवस्था या व्हिडिओमध्ये आपण बघितलेली आहे. तर या शिफारशीच्या आधारावर अनेक राज्यांनी पंचायत राज व्यवस्था सुरू केली. महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 अंतर्गत पंचायत समितीची स्थापना करण्यात आली. या कायद्याची अंमलबजावणी 1 मे 1962 पासून झाली आणि तेव्हापासूनच महाराष्ट्रातील प्रत्येक तालुका स्तरावर पंचायत समिती कार्यरत आहे. यानंतर 1992 मध्ये भारताच्या संविधानात 73वी घटना दुरुस्ती करण्यात आली आणि या घटना दुरुस्तीमुळे पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा मिळाला. त्यामुळे पंचायत समिती, ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद या संस्था अधिक सक्षम, लोकाभिमुख आणि जबाबदार बनल्या. तर परीक्षेसाठी लक्षात ठेवा मित्रांनो, बळवंतराय मेहता समिती जे कालच्या व्हिडिओत आपण सांगितलेलं होतं, बळवंतराय मेहता समिती 1957, महाराष्ट्र अधिनियम 1961, कार्यप्रारंभ 1 मे 1962 आणि 73वी घटना दुरुस्ती 1992 हे 4 मुद्दे आपण लक्षात ठेवा, कारण की वारंवार परीक्षेत विचारले जातात. पुढच्या स्लाइडकडे वळूया. आता पंचायत समितीचे उद्दिष्ट. तर पंचायत समितीचे काय उद्दिष्ट आहेत ते बघूया. तर कोणतीही संस्था स्थापन करण्यामागे काही ठराविक उद्दिष्टे असतात. पंचायत समितीची स्थापना देखील ग्रामीण भागाचा विकास अधिक प्रभावीपणे करण्यासाठी करण्यात आला आहे. तर पंचायत समितीचे पहिले उद्दिष्ट म्हणजे तालुक्याचा सर्वांगीण विकास करणे. दुसरे उद्दिष्टे तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये समन्वय राखणे. प्रत्येक ग्रामपंचायत स्वतंत्रपणे काम करत असली तरी संपूर्ण तालुक्याचा विकास एकाच दिशेने व्हावा यासाठी पंचायत समिती नियोजन करते. तिसरे उद्दिष्ट म्हणजे केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणे. उदाहरणार्थ जल जीवन मिशन असेल, प्रधानमंत्री आवास योजना असेल, स्वच्छ भारत अभियान किंवा कृषी विकासाच्या योजना प्रभावीपणे राबवण्यास पंचायत समिती महत्त्वाची भूमिका बजावते. चौथे उद्दिष्ट म्हणजे लोकांचा विकास प्रक्रियेत सहभाग वाढवणे.
लोकांच्या गरजा समजून घेऊन त्यानुसार विकास कामांचे नियोजन केले जाते. याशिवाय शिक्षण, आरोग्य, शेती, सिंचन, पाणी पुरवठा, महिला व बालकल्याण, सामाजिक न्याय आणि ग्रामीण रोजगार या क्षेत्रांमध्ये संतुलित विकास घडवून आणणे हे देखील पंचायत समितीचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. तर थोडक्यात लक्षात ठेवा, पंचायत समितीचे मुख्य ध्येय म्हणजे संपूर्ण तालुक्याचा सर्वांगीण आणि शाश्वत विकास. आता पुढे बघूया की पंचायत समितीची रचना. तर पंचायत समितीची रचना कशी झाली? आता आपण या पंचायत समितीची रचना समजून घेऊया. पंचायत समितीमध्ये लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी अशा दोन्ही घटकांचा समावेश असतो. पंचायत समितीच्या प्रमुखपदी सभापती असतात, त्यांना मदत करण्यासाठी उपसभापती असतात. यानंतर पंचायत समिती क्षेत्रातून जनतेने थेट निवडून दिलेले सदस्य असतात, तसेच काही पदसिद्ध सदस्य देखील असतात. पंचायत समितीचे प्रशासकीय प्रमुख हे गटविकास अधिकारी म्हणजेच ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर BDO असतात. लोकप्रतिनिधी धोरणात्मक निर्णय घेतात, तर गटविकास अधिकारी आणि इतर कर्मचारी त्या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करतात. अशा प्रकारे पंचायत समितीमध्ये लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांचा समन्वय साधून काम केले जाते. पुढची स्लाइड बघूया. पंचायत समितीचे सदस्य म्हणजे प्रकार. तर पंचायत समितीमध्ये विविध प्रकारचे सदस्य असतात. पहिला प्रकार म्हणजे निवडून आलेले सदस्य. हे सदस्य पंचायत समितीच्या मतदारसंघातून जनतेकडून थेट निवडून येतात. हे सदस्य लोकांच्या समस्या पंचायत समितीमध्ये मांडतात आणि विकास कामांबाबत निर्णय घेतात. दुसरा प्रकार म्हणजे पदसिद्ध सदस्य. कायद्यानुसार काही पदावर असलेले लोक आपोआप पंचायत समितीचे सदस्य होतात. त्यांचा अनुभव आणि मार्गदर्शक विकास कामांमध्ये उपयुक्त ठरतो. तिसरा प्रकार म्हणजे स्वीकृत सदस्य. कायद्यातील तरतुदीनुसार काही व्यक्तींना विशेष ज्ञान, अनुभव किंवा प्रतिनिधित्व लक्षात घेऊन स्वीकृत सदस्य म्हणून संधी दिली जाऊ शकते. म्हणून पंचायत समितीमध्ये विविध क्षेत्रांचे प्रतिनिधित्व होत असल्याने निर्णय अधिक प्रभावी आणि लोकाभिमुख होतात. आता बघा पुढील स्लाइडकडे बघूया. सभापती, उपसभापती व गटविकास अधिकारी म्हणजे महत्वाची पदे. तर पंचायत समितीमध्ये 3 पदे अत्यंत महत्वाची असतात. पहिले पद म्हणजे सभापती. सभापती पंचायत समितीच्या बैठकींचे अध्यक्षस्थान भूषवतात, विकास कामांबाबत चर्चा घडवून आणतात आणि सदस्यांमध्ये समन्वय ठेवणे आणि पंचायत समितीच्या कामांना दिशा देणे. दुसरे पद म्हणजे उपसभापती, की जे सभापतींचे अनुपस्थित असल्यास उपसभापती त्यांची सर्व कामे पार पाडतात, तसेच दैनंदिन कामकाजात सभापतींना सहाय्य करतात. तिसरे आणि सर्वात महत्त्वाचे प्रशासकीय पद म्हणजेच गटविकास अधिकारी म्हणजेच BDO. गटविकास अधिकारी हे पंचायत समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी असतात, म्हणजे पंचायत समितीचे प्रशासकीय प्रमुख असतात. शासनाच्या योजना राबवणे, कर्मचारी वर्गाचे नियंत्रण, विकास कामांवर देखरेख, निधीचा योग्य वापर आणि पंचायत समितीच्या निर्णयांची अंमलबजावणी करणे ही त्यांची प्रमुख जबाबदारी असते. उदाहरणार्थ एखाद्या गावात जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना मंजूर झाली, तर त्या योजनेची अंमलबजावणी योग्य प्रकारे होत आहे की नाही यावर गटविकास अधिकारी हे लक्ष ठेवतात. आता पुढची स्लाइड बघूया. आता बघा पंचायत समितीचे प्रमुख कार्य. तर पंचायत समितीचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे तालुक्याचा सर्वांगीण विकास करणे. यासाठी पंचायत समिती अनेक महत्त्वाची कामे करते. सर्वप्रथम तालुक्यातील विकास कामांचे नियोजन करून त्यांची अंमलबजावणी करते. शेती सुधारणा, सिंचन सुविधा, शेतकऱ्यांसाठी विविध योजना आणि कृषीविषयक मार्गदर्शन उपलब्ध करून देते. शिक्षण क्षेत्रात शाळांची देखभाल, विद्यार्थ्यांसाठी सुविधा आणि शिक्षणाचा दर्जा सुधारण्याचे प्रयत्न केले जातात. आरोग्य विभागामार्फत प्राथमिक आरोग्य केंद्र, लसीकरण, माता-बाल आरोग्य आणि आरोग्यविषयक जनजागृती केली जाते. पाणी पुरवठा, स्वच्छता, ग्रामीण रस्ते, दिवाबत्ती, महिला व बाल विकास, सामाजिक न्याय यांसारख्या योजनाही पंचायत समितीमार्फत राबवल्या जातात. उदाहरणार्थ एखाद्या गावात अंगणवाडी इमारत बांधायची असेल किंवा ग्रामीण रस्ता तयार करायचा असेल, तर पंचायत समिती त्या कामांचे नियोजन करते, निधी उपलब्ध करून देते आणि काम पूर्ण होईपर्यंत त्यावर देखरेख ठेवते. म्हणूनच पंचायत समिती ही ग्रामीण विकासाची मुख्य समन्वयक संस्था मानली जाते. तर पुढची स्लाइड बघूया.
आता पंचायत समितीचे अधिकार व उत्पन्न काय असतात? उत्पन्न समजून घेऊया. पंचायत समितीला ग्रामीण विकासाची कामे प्रभावीपणे करण्यासाठी काही महत्त्वाचे अधिकार देण्यात आले आहेत. तालुक्यातील विकास कामांचे नियोजन करणे, ग्रामपंचायतींच्या कामावर देखरेख ठेवणे, शासनाकडून आलेल्या निधीचे योग्य नियोजन करणे आणि विविध विकास योजनांची अंमलबजावणी करणे हे पंचायत समितीचे प्रमुख अधिकार आहेत. आता उत्पन्नाच्या स्त्रोतांबाबत जाणून घेऊया की पंचायत समितीला राज्य शासन आणि केंद्र शासनाकडून विविध योजनांसाठी अनुदान मिळते. जिल्हा परिषदेकडूनही निधी उपलब्ध होतो. याशिवाय शासनाच्या विविध विकास योजनांमधून आणि कायद्यानुसार उपलब्ध इतर स्त्रोतांमधून निधी मिळतो. याच निधीचा उपयोग ग्रामीण रस्ते, पाणी पुरवठा, शिक्षण, आरोग्य, स्वच्छता आणि इतर विकास कामांसाठी केला जातो. आता बघा, पंचायत समिती अंतर्गत ज्या बैठका किंवा कामकाज कसे चालते ते समजून घेऊया. पंचायत समितीचे काम सुरळीत चालावे यासाठी नियमित बैठका घेतल्या जातात. या बैठकींमध्ये तालुक्यातील विकास कामांचा आढावा घेतला जातो. ग्रामपंचायतींकडून आलेले प्रस्ताव, नवीन विकास योजना, निधीचे नियोजन आणि जनतेच्या समस्या यांवर चर्चा केली जाते. चर्चेनंतर आवश्यक ठराव मंजूर केले जातात आणि त्यांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या जातात. त्यानंतर विकास कामे योग्य पद्धतीने सुरू आहेत की नाही यावर पंचायत समिती देखरेख ठेवते. अशा प्रकारे पंचायत समितीचे नियोजन, निर्णय आणि अंमलबजावणी या तीनही स्तरांवर महत्त्वाची भूमिका बजावते. तर बघा, परीक्षेसाठी महत्त्वाचे मुद्दे मित्रांनो लक्षात ठेवण्यासारखे जे स्क्रीनवर आपल्याला दिसतच आहेत की तालुका स्तरावरील स्थानिक स्वराज्य संस्था, महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961, कार्यप्रारंभ 1 मे 1962, 73वी घटना दुरुस्ती 1992, राजकीय प्रमुख सभापती असतात, प्रशासकीय प्रमुख गटविकास अधिकारी म्हणजेच ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर BDO असतात आणि ग्रामपंचायत व जिल्हा परिषद यामधील दुवा म्हणजेच पंचायत समिती, हे आपण लक्षात ठेवा. तर मित्रांनो, आज आपण पंचायत समितीची संपूर्ण माहिती पाहिली. चला आता पंचायत समिती ही तालुका स्तरावरील स्थानिक स्वराज्य संस्था आहे. महाराष्ट्रात तिची स्थापना महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 अंतर्गत झाली आणि 1 मे 1962 पासून ती कार्यरत झाली. 73व्या घटना दुरुस्तीमुळे पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा मिळाला आणि पंचायत समिती ही ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद यामधील दुवा आहे. तर बघा, स्पर्धा परीक्षांमध्ये या विषयावर वारंवार प्रश्न विचारले जातात, त्यामुळे सर्व मुद्दे नीट लक्षात ठेवा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवल आजगे ज्ञान मार्गदर्शन या चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुढील व्हिडिओत आपण जसा पंचायत राज व्यवस्थेमधील ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद असे 3 स्तर आहेत. पैकी आपण यापूर्वी ग्रामपंचायत हे पाहिलेलं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पंचायत समिती हा विषय घेतला आणि आता पुढील व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद संपूर्ण माहिती हा विषय अभ्यासणार आहोत. तर मित्रांनो, धन्यवाद.